बघताय न्यूज 18 लोकमत सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये दाखल झालेत। मराठा आरक्षणासाठी प्रचंड ते आक्रमक झालेत। त्यांनी मराठ्यांना चलो मुंबईचा नारा दिलाय, त्यामुळे मोठ्या संख्येने मराठे मुंबईत दाखल झालेत। दरम्यान आज एकच दिवस जरांगेंना सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे। त्यानंतर मात्र मोर्चेकऱ्यांना मैदानात थांबता येणार नाही अशी माहिती पोलिसांनी दिली। आझाद मैदानात 7000 स्क्वेअर मीटरचं क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्यामुळे मैदानाच्या क्षमतेनुसार 5000 आंदोलकांना मैदानात परवानगी देण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या संख्येने पोलीस आझाद मैदानात तैनात करण्यात आले। ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावरती आंदोलन करणार आहेत। दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार यावेळी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, साधारण कधीपर्यंत मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात पोहोचतील? त्याचसोबत तिथे ऑलरेडी किती लोक आलेली आहेत? एका दिवसाच्या आंदोलनाच्या ज्या अटीवरती मनोज जरांगेंचं काय म्हणणं? मनोज जरांगे पाटील जास्तीत जास्त अर्धा तासात आझाद मैदानाला पोहोचतील आणि त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते आधी सांगितल्याप्रमाणे सकाळी 10 वाजता आपल्या उपोषणाची सुरुवात करतील। निश्चितपणे जवळपास 27 तारखेला सकाळी 10 वाजता अंतराळी सराटी जालना जिल्ह्यातील इथून निघून ते आज जवळपास 5:15 ला मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आणि निश्चितपणे जसं तुम्ही म्हटलेलं तसं की काही अटी शर्तींवर त्यांना त्या ठिकाणी उपोषण करण्याची वेळ देण्यात आलेली आहे आणि त्या वेळेचा सन्मान सुद्धा त्यांनी वेळोवेळी आपल्याकडून राखला जाईल। संविधानाची पायमल्ली होणार नाही याची पूर्ण आम्ही काळजी घेऊ आणि जेवढी संख्या दिली तेवढ्याच संख्येने आम्ही त्या ठिकाणी बसू आणि जेवढा वेळ दिला तेवढ्याच वेळ संख्येने आम्ही बसू। मात्र 1 दिवसाचा वेळ त्यांना अमान्य आहे। 1 दिवसाची वेळ पुरेशी नाहीये, त्यामुळे ती वेळ आम्ही पाळणार नाही। मात्र बाकी सगळ्या अटी शर्ती आम्ही सरकारच्या पाळू अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। निश्चितपणे 27 तारखेपासूनच मराठा समाज मोठ्या प्रमाणात जो आहे मुंबईमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। काल संध्याकाळपर्यंत जवळपास बरीच वाहने जी आहेत मुंबईमध्ये फिरताना दिसत आहेत आणि आता सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत वाहनांचा मोठा ताफा सुद्धा आहे। आता निश्चित त्या ठिकाणी 5000 लोक कशी मोजून घेतली जातील किंवा 5000 पेक्षा जास्त लोक आली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल किंवा मनोज जरांगे पाटील हे हाताळतील हे पाहावं लागेल। कारण मनोज जरांगे पाटील यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की किती बी मोठ्या प्रमाणात संख्या आली तर मी त्यांना समजून सांगतो, आझाद मैदान नाही तर बाजूच्या मैदानावर ते शांततेत बसतील, त्यांना त्या ठिकाणी मात्र अडचण करू नये अशी विनंती सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काल केलेली। बिलकुल सिद्धार्थ, थोडंसं थांबवते आपण आता थेट आझाद मैदान या ठिकाणी जाऊयात। आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी तिथे आहेत। कृष्णा, आझाद मैदानावर सध्या किती आंदोलक आहेत मराठा समाजाचे आणि त्याचसोबत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काय बदल करण्यात आलेत वाहतुकीत? वसमत तालुका इथून आम्ही आलेले आहे तरी आम्ही कृष्णा, आवाज येतोय? सध्या आझाद मैदानात किती मोठ्या संख्येनं आधीच मराठा आंदोलक जमा झालेत? हा बोला। मुंबईला आलो, तुम्हार मुंबईला आलो। नक्कीच मुंबईत जे आहे ते भगवं वादळ जे आहे मराठी क्रांती मोर्चाचं आंदोलन जे आहे ते आंदोलन मराठी सगळे अनेक जण जे आहे ते मुंबईत दाखल झालेले आहे। आझाद मैदान येथे आपण पाहायला गेलं तर अनेक आंदोलनं पार पडली, ऐतिहासिक आंदोलनं पार पडली। आज मराठा आंदोलकांचं देखील जे आहे ते आंदोलन आपल्याला पार पडताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने जे आहे ते आझाद मैदान येथे मराठा बांधव जे आहे ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी काही वेळातच मनोज जरांगे पाटील देखील याच आझाद मैदान येथे येणार आहेत आणि उपोषणाला बसणार आहेत आणि एकंदरीत पाहता 2023 साली देखील जे आहे ते मराठा आंदोलनाची सुरुवात झाली होती आणि आज पुन्हा एकदा जे आहे 29 ऑगस्ट 2023 रोजी देखील जे आहे ते आंदोलनाला सुरुवात झाली होती आणि आज 29 ऑगस्ट 2025 रोजी जे आहे आंदोलन जे आहे ते मुंबईत पार पडते, आझाद मैदान येथे पार पडते। आपण पाहू शकतो संपूर्ण आझाद मैदान जे आहे ते मराठा बांधवांनी खचाखच भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। काल रात्रीपासूनच मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहे ते आझाद मैदान असेल, सीएसटी असेल अशा अनेक भागात जे आहे ते रात्रीपासूनच दाखल झालेले आहेत आणि एकंदरीत पाहता सर्वच मराठा आंदोलक जे आहेत मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय नक्की त्यांची प्रतिक्रिया आहे आज आझाद मैदान येथे? काय सांगाल, आज आझाद मैदान येथे आंदोलन पार पडतंय? सर, ही वेळ
यायला म्हणजे सरकारने ही वेळ आणायला नव्हती पाहिजे होती. तरी पण आमची भाकरी आहे ती आम्हाला द्यावी त्यांनी. इतक्या दिवस 75-76 वर्ष आमची भाकरी खात आहे. आम्हाला आता कळालं की आमची भाकरी आहे ती आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला भेटली पाहिजे. आणि ते दादांनी जे कष्ट केलेले आतापर्यंत जेवढी पण रक्त त्यांचं जळलेलं आहे त्याचं आत्ता कुठंतरी म्हणजे त्या रक्ताचं चीज झालं पाहिजे. हित आल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी पण समजून घेतलं पाहिजे की हे आरक्षण द्यावं. आणि आम्ही चुकीचं काय मागत नाही, आमची भाकरी आहे ती. आम्हाला त्यावेळेला माहीत नव्हतं, आज जरांगे पाटल्यामुळं आम्हाला ती भाकरी माहीत झाली. तर ती द्यायला काय आम्ही काय भीक मागत नाही तुमच्याकडं, आम्ही हक्काची मागतोय की हक्काचं आमचं आरक्षण आहे ते आम्हाला परत द्या. परत द्या म्हणजे आमचं आम्हाला द्या. आमच्या नोंदी सापडत आहेत तर आमचे दाखले द्या त्याच्याबरोबर. ही आमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही आज आझाद मैदान येथे दाखल झाला आंदोलन करायला. काही वेळातच जरांगे पाटील देखील या ठिकाणी आंदोलन करणार आहेत. दादांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जे आम्हाला मुंबईला येण्याची गरजही नसताना जे दादांनी आदेश दिले, आधी सरकारला विनंती केलेली आहे दादांनी की बरोबर आहे कृष्णा. आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातनं मराठा बांधव आलेले दिसत आहेत. आपण आता जाऊयात आपले प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे. सचिन आहेत जरांगे पाटील यांच्या वाहनांच्या ताफ्यासोबत. सचिन, कुठपर्यंत आलाय जरांगेंचा ताफा? खरं तर जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आज सकाळी लवकरच जरांगे पाटील यांनी नुकताच नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने प्रवेश केलेला आहे. मुंबईचा जो वाशीचा खाडीपूल आहे हा खाडीपूल जरांगे पाटील यांनी नुकताच क्रॉस केला आहे. खरं तर आंतरवली सराटीमधून निघाल्यानंतर जरांगे पाटील सुमारे 50 तासाचा त्यांचा अविरत प्रवास आहे. काल जुन्नर येथील 1 तासाची विश्रांती सोडली तर जरांगे पाटील हे कंटिन्यू प्रवासातच आहेत. कोणत्याही प्रकारची विश्रांती किंवा झोप त्यांनी घेतली नाहीये. गाडीतच काही मिळेल तो आराम असं असलं तरी ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालेलं आहे. आणि आता वाशीच्या खाडीपुलावरून जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये प्रवेश केला आहे. इथून तसा आझाद मैदानाचा रस्ता हा फक्त 1 तासाचा आहे. मात्र आतापर्यंतच्या प्रवासात जरांगे पाटलांचं एवढ्या ठिकाणी स्वागत झालंय. त्याच पद्धतीने जर मुंबईमध्ये ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत झालं तर जरांगे पाटलांना हाच रस्ता कव्हर करण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. खरं तर जरांगे पाटील यांना मुंबईत येऊ नये म्हणून रोखण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले. तसा जरांगे पाटलांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. जरांगे पाटलांचा पहिला मुंबई दौरा मुंबई बाहेरच रोखण्यात तत्कालीन सरकारला, शिंदे सरकारला यश आलं होतं. मात्र जरांगे पाटलांचा हा दुसरा दौरा आहे आणि हा दौरा रोखण्यासाठी आत्ताच्या सरकारकडनं विशेष असे काही प्रयत्न झालेले पाहायला मिळत नाही. त्यांच्या या आंदोलनावरती विविध मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. न्यायालयानेही जरांगे पाटील यांना आंदोलन करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र न्यायालयाची बंदी असतानाही जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीवरून आपल्या समर्थकांसह मुंबईकडे कूच केली आणि त्यानंतर सरकारलाही आणि पोलीस प्रशासनालाही कुठेतरी नमावं लागलं आणि जरांगे पाटील यांना 1 दिवसाची का होईना पण आझाद मैदानावरती आंदोलनासाठी परवानगी द्यावी लागली आणि 5,000 आंदोलकांसाठी ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आलेले लाखभर आंदोलकांचा विचार करता आणि 1 दिवसाच्या परवानगीचा विचार करता आता काही वेळातच मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचतील आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपलं आमरण उपोषण सुरू करतील. मनोज जरांगे पाटील जरी आमरण उपोषण सुरू करणार असलं तरी सरकारने मात्र फक्त 1 दिवसाची परवानगी दिली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जरी उपोषणाला आणि आंदोलनाला जरी 5,000 आंदोलकांना परवानगी दिली असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आलेले लाखभराच्या वर हे जे आंदोलक आहेत हे नक्की कुठे थांबणार, कशा पद्धतीने सरकार हे सगळं आंदोलन हाताळणार, मनोज जरांगे पाटील यांना यांच्या मागण्या मान्य करणार की त्यांच्यावर काही चर्चा करणार. कारण की सरकारकडनं अद्यापही अधिकृत अशी कोणतीही प्रकारची चर्चा या पूर्ण दौऱ्यामध्ये मागच्या 2 दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटलांसंग करण्यात आलेली नाहीये. आझाद मैदानावरती सरकारच्या वतीने काही चर्चा होतीये का, सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटलांना भेटतंय का, हे आंदोलन 1 दिवसामध्ये थांबवण्यात सरकारला यश येतंय की सरकार मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाचा कालावधी वाढून देणार हे पाहावं लागणार आहे. बिलकुल सचिन, आता आपण आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे जाऊयात. खरं तर जरांगेंच्या या आंदोलनासंदर्भात प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आझाद मैदानापासून ते जरांगेंच्या ताफ्यापर्यंत असंख्य आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवतायत. सुमितकडे आता जाऊयात. सुमित, तुम्ही नेमक्या कोणत्या ठिकाणी आहात
आणि जरांगेंचा ताफा तिथं यायला आणखी किती वेळ लागेल त्या दृष्टीनं पोलिसांनी वाहतूक मार्गामध्ये काय बदल केलेले आहेत, मुंबईकरांच्या दृष्टीनं काय माहिती द्याल? थेट मी दृश्य दाखवतो. सध्या आपण चेंबूरमध्ये आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे आणि त्याच्याबरोबर अगदी समोर इथूनच हा मोर्चा फ्रीवेकडे वळणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरचा असलेला जो मुक्त मार्ग आहे त्या मार्गावर वळवला जाणार. त्यासाठी मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरात लावलेला आहे. संपूर्ण रोड सगळीकडे बंद करण्यात आलेले आहेत आणि कोणालाही या मुक्त मार्गाकडे सध्या सोडलं जात नाही. आपण बघतोय सध्या स्वतः पोलीस उपायुक्त डीसीपी सगळेच रस्ते जागोजागी सध्या तैनात असलेले आपण बघतोय आणि त्यांच्याकडूनच स्वतः सगळी वाहतूक व्यवस्था वळवली जाते आणि रस्ते मोकळे ठेवले जात आहेत जेणेकरून जरांगेंचा आलेला मोर्चा किंवा त्यात असलेल्या सगळ्या गाड्या एकाच मार्गाने पुढे होतील. मुंबईमध्ये न थेट शिरता मुक्त मार्गाने ते सगळे जाऊ शकणार. त्यासाठी सगळी व्यवस्था नेमकी कशी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे ट्रॅफिक संदर्भात? व्यवस्था आमची चोख आहे. पोलीस जागोजागी रस्ते बदल आहेत. तर आपण बघतोय पोलिसांकडून ठिकठिकाणी रस्ते सगळे बंद करण्यात आलेले आहेत आणि आज हा संपूर्ण परिसरामध्ये एक वाहतूक व्यवस्था तैनात करण्यात आली आहे ज्यामध्ये मुक्त मार्गावर इथून म्हणजे चेंबूरमधूनच मुक्त मार्गावरती हा सगळा मोर्चा सोडला जाईल आणि हा मोर्चा थेट त्यानंतर आझाद मैदानाकडे वळेल. मुंबईमध्ये न शिरण्याची सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून वाहतूक व्यवस्था किंवा मुंबईतलं जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठीचे हे प्रयत्न पोलिसांचे आहेत. थोड्याच वेळामध्ये जरांगे पाटलांचा मोर्चा हा चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ज्या ठिकाणी आहे त्या चौकामध्ये दाखवलेलं आणि इथून पुढे हा मोर्चा मुक्त मार्गाने सोडला जाणार आहे. 5,000पेक्षा अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत संपूर्ण रस्त्यावर आणि तिथे वाहतूक व्यवस्था अशीच पाळली जाते आणि मोर्चा तर काहीच क्षणात या ठिकाणी येणार आहे. बिलकुल सुमित, चेंबूर इथली दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय. तिथे पूर्णपणे वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. ज्या मार्गावरनं जरांगे आणि त्यांचा ताफा संपूर्णपणे जाणार आहे तिथला रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईतल्या रस्त्यावरची वाहतूक आज बदललेली आहे. कारण मनोज जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह मुंबईतल्या आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी येत आहेत मराठ्यांच्या आरक्षणासाठी. त्यामुळे आज मुंबईत वाहतुकीमध्ये अनेक बदल आहेत. मात्र जरांगे पाटील यांना आज सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आझाद मैदानावरती आंदोलन करण्याची परवानगी आहे. मात्र मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, इथून हलणार नाही, गुलाल उधळूनच जाणार आरक्षणाचा, या आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत.